काय कसं कार्यकर्ते अहो भूमिकेचा विषय नाही, पक्ष फुटलाच नाहीये. हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे. तो दुसऱ्यांनी नेलेला आहे. कोर्टात केस आजही चालू आहे. हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे आणि तो त्यांनी स्थापन केला आणि तेच त्याचे अध्यक्ष आहेत. कोणीतरी बघा, आता तुमचं घर आहे, तुमच्या घरावर येऊन मी पाटी लावली म्हणून ते घर माझं होतं का? नाही. आमची कोर्टात केस चाललेली आहे. पक्ष हा आदरणीय पवार साहेबांचाच आहे. जेव्हा तुम्ही केस बघाल, केसमध्ये पहिला कायदा या देशातला काय, 3 टेस्ट असतात. त्यातल्या पहिल्या 2 टेस्ट यांनी नाकारल्या आहेत आणि तिसऱ्या टेस्टवर पहिला प्रश्न सोडवल्यावरच दुसरा आणि तिसरा सोडवतो ना. यांनी पहिले 2 सोडूनच दिलेत प्रश्न, डायरेक्ट तिसऱ्यावर घेतला. हा कुठला न्याय? त्यामुळे आजपर्यंत या देशामध्ये ज्या माणसांनी स्वतः पक्ष स्थापन केला तो त्या पक्षाचा अध्यक्ष आहे. त्याची जी पक्षाची मेजॉरिटी आहे त्या संविधानाप्रमाणे, त्या पक्षाच्या संविधानाप्रमाणे ती त्या माणसाकडे असताना अतिशय चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांवर जो अन्याय झालेला आहे त्याच्या विरोधात आम्ही लढतो. आणि त्याच्यामुळे आजही मी या मतावर ठाम आहे की पक्ष फुटलेला नाही. अतिशय चुकीच्या पद्धतीने तो पक्ष आदरणीय पवार साहेबांकडून घेतले गेलेला आहे आणि ती लढाई आमची सुप्रीम कोर्टात चालू. फॅमिलीचा विषय कसा, एक तर आमचं 125 लोकांचं कुटुंब आहे, खूप मोठं. माझ्या वडिलांना 7 भाऊ आणि 4 बहिणी, सगळ्यांना मुलं झाली आहेत, त्यांना नातवंड झाली आहेत, त्यांना नातसुना आले. त्याच्यामुळे हे संपूर्ण कुटुंब 125-130 लोकांचं आहे. सगळी चुन्नू मुन्नू आमची धरली तरी. त्यामुळे एवढ्या सगळ्या मोठ्या फॅमिलीमध्ये एखाद्या व्यक्तीने एखादं मत मांडलं म्हणून काय पक्ष फुटला, फॅमिली फुटली असं होत नाही. ती एका व्यक्तीचं वैयक्तिक मत आहे, त्याचा आमच्या फॅमिलीची काय संबंध? आमची फॅमिली पूर्णपणे एक आहे आणि ती आयुष्यभर एकच राहील आणि त्यांना प्रायव्हसीचा अधिकार आहे ना. आमच्या घरात आम्ही 3-4 लोक राजकारणात आहोत, बाकीच्या फॅमिलीचा काय संबंध? दे हॅव अ राईट टू प्रायव्हसी. अहो माझी आई 60 वर्ष एवढ्या हाय प्रोफाईल माणसाबरोबर जगते. किती लोकांना माझी आई माहिती आहे? माझ्या आईनी अतिशय स्वतःची एक आयडेंटिटी आणि स्वतःची प्रायव्हसी ही जपलेली आहे. तिला साधा फोटो काढलेला आवडत नाही. माझे वडील जेव्हा चालतात माझी आई त्यांच्यावर फार कमी वेळा चालते कारण का तिला फोटो काढलेला आवडत नाही. शी हॅज अ राईट टू हर प्रायव्हसी आणि जो 60 वर्ष त्या माझ्या आईनी पाळलेला आहे. कारण का तिला तिची एक स्वतःची आयडेंटिटी आहे. तिला फक्त शरद पवारांची बायको म्हणून जगायचं नाही आहे. ती प्रतिभा पवार आहे अँड शी हॅज एव्हरी राईट. आणि तिची एक स्वतःची एवढ्या मोठ्या हाय प्रोफाईल माणसाच्या बरोबर राहून स्वतःची एक वैयक्तिक आयडेंटिटी ठेवणं ही बहुत बडी बात आहे. फार कमी लोकांना जमतं. आणि तिला हाय प्रोफाईल लाईफमध्ये इंटरेस्टच नाही आहे. तिला राजकारण आवडत नाही. कशाला तिने पडावं? सो शी हॅज अ राईट. तसंच आमच्या घरातले असंख्य प्रोफेशनल लोक आहेत जे स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे झाले. प्रताप पवारांनी स्वतःचं जग उभं केलं, माधवराव पवारांनी स्वतःचं जग उभं केलं, दिनकरराव पवारांनी स्वतःचं जग उभं केलं, श्रीनिवास पवारांनी स्वतःचं जग उभं केलं. माझे बाकीचे भाऊ. सो दे हॅव अ राईट टू प्रायव्हसी. त्याच्यामुळे एक व्यक्ती एवढ्या मोठ्या फॅमिलीतून जर वेगळं बोलतं म्हणून काही फॅमिली तुटत नाही. आणि ही नाती असतात ना, ही नातं तोडणं सगळ्यात सोपं असतं. नातं जोडून ठेवणं आणि निभाने में